नमस्कार आकासाहेब. आई, डॉक्टरने कोमलच्या डिलिव्हरीची डेट दिली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. हो का? नाही 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 नाही. कोमलची डिलिव्हरी इथेच होणार, या वाड्यात. का? हे बघ, आपण जर कोमलची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये केली तर ती पाटलीन म्हणेल हॉस्पिटलमधून कोणाचं तरी मूल उचलून आणलंय. अगं त्या पाटलीन बाईसाठी आपण कोमलच्या जीवाशी खेळायचं? मी डॉक्टरांशी सगळं बोललीये आणि कोमलची काळजी तुझ्यापेक्षा जास्त मला आहे. अगं आई, माझा निर्णय झालाय. करे बाळा, तुझा चेहरा असा सुटकी झालाय. मामा, आईने पुन्हा टेन्शन दिले. काय? ती म्हणते कोमलची डिलिव्हरी आता हॉस्पिटलमध्ये नाही, वाड्यात करायची आहे. मला सगळं कळलेलं आहे, माझ्या बायकोने सांगितलेलं आहे. पण आपला प्लॅन तयार आहे मुकुंदा. काय सांगतोस काय मामा? हे बघ, या आपल्या वाड्यामध्ये डॉक्टरची गाडी इकडनं येईल आणि जशी का गाडी आली त्या गाडी मधनं डॉक्टरीन आणि तिची नर्स उतरत्या आणि या मार्गानं त्या कोमलच्या बेडरूम कडे जाणार. सुहासिनी बाई, तुम्ही थांबा इथेच, मी बघते. काही काळजी करू नका, थांबा. हा नर्स, क्विक. आई ग, कुठे गेले हे? आली, डॉक्टरला घेऊन आले वाटतं. या, हे बघा, आम्ही डॉक्टरांना घेऊन कीर्तीच्या रूम मध्ये जातोय. आणि काही झालं तरी अक्काला या रूम मध्ये किंवा वरच्या कीर्तीच्या रूम मध्ये येऊ द्यायचं नाही. चला 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 इकडनं या, हे बघा, इकडनं तुमचं नाटक चालू ठेवा. आई ग, आता काय झालं तुला? आई ग, चालू दे, चालू दे. अरे देवा, वाचव. अंगारे धुपारे वैदोनी हकीम आले मी गेलेलंय सांगून ज्ञान. हो अंगारे धुपारे वैदोनी हकीम आले मी गेलेलंय सांगून ज्ञान. तरी पण नडलंय कळे नाका अडलंय नशिबाचं घोड कुठं खाते शान. वाट नाही साधी सांगा कसं कवा कधी घराला या गावणार बारस. या या. तुम्ही बाहेर चला, मी बघते काय ते. चला. डॉक्टर, सगळं व्यवस्थित हो होईल हो, ना? सगळं व्यवस्थित होईल. आय विल मॅनेज. काही अडचण आली तर सांगा डॉक्टर, बर का? हो, आम्ही चला, आहोत वेळ इथे. घालवू नका. चला लवकर. जरा श्वास घ्या. ओके. आई ग, हा? डॉक्टर, काही प्रॉब्लेम? कीर्तीची कंडिशन क्रिटिकल होत चालली आहे. हा? बाळ फिरलंय, आपल्याला सिझेरियन करावं लागेल. आत्ताच्या आत्ता हिला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. मी बघते काय ते. मामा, आई काय करते ते बघतो. पटकन बघून ये. आई ग देवा. कीर्तीची कंडिशन आता क्रिटिकल आहे. सीझर करावं लागणार. अरे देवा. हॉस्पिटलमध्ये न्यायला लागणार आहे तिला. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तुमचं नाटक इथे असंच चालू द्या. अहो, इकडनं कुठनं? का? तिकडनं. अरे हो, खिडकीतनं जायचं ना, विसरलो. आई ग, आता काय झालं तुला? हे काय? अरे हो, हा, आई गं. चालू दे, चालू दे, चालू दे. ओरड ओरड. देवा, कीर्तीला सुखरूप ठेव रे बाबा. वय, तू ओरड. आई ग, आई, गेली 7 पिढ्या हा वाडा या क्षणाची वाट बघतोय. माझ्या कोमलला आणि बाळाला सुखरूप ठेव. मामा, आई देवी समोर जप करत बसली. डोळे बंद आहेत, तिथूनच जाऊया. अरे बोलत काय बसलाय, उचल तिला. चला चला, हॉस्पिटलला घेऊन चला. चला, दमाने. कोण मी नाही घेतो इकडे. तिला. मी बघतोय. चला, या इकडे या. दमाने दमाने. कंडिशन क्रिटिकल आहे. आपल्याला एकच डिसिजन घ्यावं लागेल. कुणाला वाचवायचं, बाळ की आई? आई, चला, ऑपरेशनची तयारी करा, फास्ट. वा मुकुंदा, कोण कुठली पोरगी तिचा जीव वाचवायला निघालास, परिणामांची पर्वा न करता. शाबास बाळा, मला अभिमान वाटतो तुझा.
अजून कसे नाही आले हे? येतील ग, काळजी नका करू उगस तू. कीर्ती कशी असेल? बरी असेल ग. डॉक्टर कॉंग्रॅच्युलेशन, मुलगा झाला. कीर्ती ती पण सुखरूप आहे, बाळही सुखरूप आहे. शुद्धीवर यायला जरा वेळ आहे, पण आपल्याला निघायला हवं. काय गोड आहे ना. चल घेऊन चल. नाही मामा, मला हे चुकीचं वाटतंय. नको, चल जाऊया घरी. आईला काय सांगायचं ते आपण बघू. चल. थांब दादा. हा? तू घेऊन जा या बाळाला. म्हणजे तुम्ही हे सगळं करत होतात ना, ते सगळं मला माहित होतं. माझं एका मुलावर प्रेम आहे, पण माझ्या वडिलांचा माझ्या प्रेमाला विरोध होता. म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आम्ही परदेशीच निघून जाणार होतो, म्हणून मी विजासाठी अप्लाय केलं. पण तो मिळण्यासाठी खूप वेळ लागणार होता. म्हणून मला लपण्यासाठी एक सुरक्षित घर हवं होतं, कारण माझ्या वडिलांचे गुंड माझ्या मागावर होते. आणि मग अपघाताने मी तुमच्या घरी आले, तेव्हा तुमच्या सर्वांचं बोलणं मी ऐकलं. आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मला आणि माझ्या बाळाला लपण्यासाठी हेच एक सुरक्षित घर आहे. म्हणून मग मी हे स्मृतिवंशाचं नाटक केलं. या 9 महिन्यात तुम्ही ज्या काही यातना सोसल्यात ना, त्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. म्हणूनच तुम्हाला या बाळाची खरी गरज आहे. नाही कीर्ती, या बाळाची आई तू आहेस, त्याला तुझी गरज आहे. नाही दादा, खरंच तू घेऊन जा या बाळाला. नाही नाही, माझा एक खरंच घेऊन जा. Kirti? 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 Why are you crying? Where's our son? Kirti? What happened? Why are you crying? Tell me, Kirti, where's my son? I want to meet my son at once. मला त्याला बघायचं आहे. कीर्तीचं बाळ गोड आहे ना. कीर्ती कशी आहे? बरी आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि डॉक्टर सरोज? हा, त्या खाली आहेत. मुकुंदा, बोलण्यात वेळ घालू नको, अक्काला सांगून ये पटकन. हे बघ, आई, कोमलला मुलगा झाला. तू आजी झालीस, मी बाप झालोय. आई, आज तुझ्या कृपेने या वाड्याला वारस मिळाला. 7 पिढ्यानंतर या वाड्यात बाळ जन्माला घातलंस. माझ्या हाकेला धावून आलीस आई. आज माझं स्वप्न पूर्ण झालं. अशीच आमच्यावर कृपा ठेव. अभिनंदन सुहासिनीबाई, तुम्हाला नातू झालंय. झाली एकदाची डिलिव्हरी. ही अशी डिलिव्हरी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच केली. बघू का? हो, तुम्ही तुमच्या नातवाला बघू शकता. थँक्स डॉक्टर, तुमच्यामुळे सगळं शक्य झालं. दॅट्स ऑल राईट. कोमल, एकदाच नाटक पार पडलं बाई. कुठे वंसा, कुठे बघा बघा, कुठे आहे माझा नातू? तुमच्या 7 मिनिटाच्या इतिहासाला एकदाचा फुल स्टॉप लागला बघा. कोणावर गेलाय का कोमल?
उगी 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 असू दे देवांचा देव सुद्धा काळाच आहे. हा, तेच हो म्हणते ना? मी. हो ना कृष्ण हो ना हे दोघे कुठे राहिले ग